नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण द्वितीय सत्र परीक्षा इयत्ता पहिली विषय गणित प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहणार आहोत। ही प्रश्नपत्रिका 20 गुणांसाठी आहे। वेळ 1 तास आहे। प्रश्न क्रमांक पहिला, चित्रे मोजा व संख्या लिहा। उत्तर 5 चिमण्यांची चित्र आहेत। प्रश्न क्रमांक 2, संख्या बघा, त्या आधीची क्रमाने येणारी संख्या लिहा। 7। प्रश्न क्रमांक 3, रिकाम्या चौकटीत लांब वस्तूसाठी बरोबरची टिक करा व आखूड वस्तूसाठी चुकीची खूण करा। जी मोठी वस्तू आहे किंवा लांब वस्तू आहे त्याला बरोबरची खूण केलेली आहे, छोट्या वस्तूला चुकीची खूण केलेली आहे। प्रश्न क्रमांक 4, रिकाम्या चौकटीत रुंद वस्तूसाठी बरोबरची खूण व अरुंद वस्तूसाठी चुकीची खूण करायची आहे, करून दाखवलेली आहे। यानंतर प्रश्न क्रमांक 5, रिकाम्या चौकटीत सर्वात कमी उंच चित्रासाठी चुकीची खूण करा। 3 चित्र दिलेले आहेत, त्यामधली मधली वस्तू खूप कमी उंचीची आहे म्हणून तिथं चुकीची खूण करायची आहे, करून दाखवलेली आहे। यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 6, दशक माळ व सुटीमणी बघ, संख्या लिही। 2.4 म्हणजेच 24 उत्तर आहे। यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 7 असणार आहे। प्रत्येकी प्रश्नाला 1 गुण आहे। संख्या अंकात लिही, 32 लिहून दाखवलेले आहे। प्रश्न क्रमांक 8, संख्या अक्षरात लिही, 28। यानंतर पुढचा प्रश्न जो आहे, संख्या मालिका पूर्ण करा, 9वा प्रश्न आहे, यासाठी सुद्धा 1 गुण आहे। 35, 36, 37, 38, 39, 40, 37 आणि 39 उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 10, मधली संख्या चौकटीत लिही, 25 नंतर येणारी संख्या 26, 27, त्यामुळं उत्तर 26 असणार आहे। यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 11, यासाठी सुद्धा 1 गुण आहे। बेरीज कर, 3 स्टार आणि 2 स्टार, स्टार म्हणजे चांदण्या, एकूण 5 चांदण्या उत्तर येणार आहे। प्रश्न क्रमांक 12, वजाबाकी कर, 6 - 3, उत्तर 3। प्रश्न क्रमांक 13, बेरीज 9 येईल अशा संख्या चौकटीत लिही, 5 + 4 लिहू शकता, 6 + 3 लिहू शकता, 7 + 2 कोणत्याही संख्या लिहिल्या तरी चालतील। प्रश्न क्रमांक 4, बेरीज कर, 16 + 3, 19। प्रश्न क्रमांक 15, वजाबाकी कर, वजाबाकीचं उदाहरण यामध्ये दिलेलं आहे, पहा कोणतं दिलेलं आहे। 9 - 5, उत्तर 4। प्रश्न क्रमांक 16, एका बागेत 10 फुले, त्यापैकी 6 फुले रामने तोडली, तर बागेत किती फुले शिल्लक राहतील? 10 - 6, 4 फुले शिल्लक राहतील। प्रश्न क्रमांक 17, आकृतिबंध लक्षात घेऊन चौकटीत योग्य ती आकृती काढा। सुरुवातीला अर्धाचंद्र दिलेला आहे, त्यानंतर स्टार, पुन्हा अर्धाचंद्र, स्टार, त्यामुळं अर्धाचंद्र येणार आहे। प्रश्न क्रमांक 18, आकृतिबंध लक्षात घेऊन चौकटीत योग्य ती संख्या काढा। 11, 22, 33, 44, 55, 11चा गॅप आहे। प्रश्न क्रमांक 19 व 20 साठी चित्रतक्ता पहा व उत्तरे लिहा। मुलाचे नाव आणि पेन्सिल संख्या, रामजवळ 6 आहेत, अरुणजवळ 4, मीनाजवळ 2 आणि गौरवजवळ जवळजवळ 9 पेन्सिल आहेत। पहिला प्रश्न 19, गौरवजवळ किती पेन्सिली आहेत? 9। मीना व रामजवळ मिळून किती पेन्सिली आहेत? 8। अशा प्रकारे आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहिली आहे। धन्यवाद। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।